तर याचे डोसेस कसे आहेत? डोसेस याला वापरायचं किती? तर तुमचं भाजीपाला पीक असेल महाराज, तर भाजीपाला पिकाला एकरी 5 किलो ड्रिपने सोडू शकतात तुम्ही. आणि तुम्हाला जर वरून फवारणी करायची असेल तर 3 ते 4 ग्रॅम प्रति लिटर. त्याच्यामध्ये तुम्ही एखादी चांगला मायक्रोन्यूट्रन घेऊ शकतात, कम्पॅटेबल आहे, किंवा जिब्रेलिक ऍसिड वगैरे घेऊन तुम्हाला साईज डेव्हलपमेंटसाठी आमच्याकडे खूप प्रकारे मोठ्या प्रमाणात केला जातं हा प्रयोग. केळीमध्ये बी मारला जातो. तर फवारणीमध्ये 3 ते 4 ग्रॅम आणि डोसेसला 5 किलो प्रति एकरी. अजून परत कुठल्या कंपनीची वापरायची? सगळ्यात मुद्दा येऊन इथे थांबतो महाराज. कारण की काय राहतं माहितीये का, सगळा खेळ पीएचचा आहे. मी माझ्या दुकानावरून बघितलेलं आहे, ह्या कंपनीची एवढ्यात भेटते, ही 0.34 तर 4500लाच भेटते. मग तुमची तर 5000ला, मग 500 वाजता घेऊन टाकू. तुम्ही या 500 वाचवण्याच्या नादमध्ये पिकाचा आणि 500 नाच्या नादमध्ये डायरेक्ट 2500-2000 लॉस करून टाकता, कारण की ते उपयोगातच येत नाही. आता ह्या कंपन्या आहेत यारा ICL K+S. तुम्ही यांच्यासोबत कुठून कोणत्याही सोबत जाऊ शकता. यांचे PS बॅलन्स असतात. इंटरनॅशनल कंपन्या आहेत, ओन मॅन्युफॅक्चरिंग आहेत, स्वतःच्या खदानी आहेत. तर हे जे आहेत हे तुम्हाला नाराज करणार नाहीत. याचा अर्थ असा नाही की बाकीच्या कंपन्या बोगस आहेत. तुम्हाला त्याचेही रिपोर्ट आलेले असतील, तुम्ही त्याच्यासोबतही जाऊ शकता. पण मला बाकीच्यांची रिपोर्ट माहित नाहीत, मला फक्त यांचे रिपोर्ट मी अनुभवले आहेत, तर मी यांच्यावर बोलू शकतो. म्हणजे तुम्ही माझ्या सांगण्यावरून जर यांच्यावर गेलात तर नाराज नको व्हायला. नाही तर मी सांगायचे कुठलीही कंपनी तिचे रिपोर्ट नाही आले, तुम्ही जेव्हा व्हिडिओ बंद करून पहिलेच तुम्ही फॉलो करत नाही, त्यात तुम्ही माझे व्हिडिओ बंद करून दिलं तर किती नुकसान होईल माझं. त्याच्यामुळे मी घाबरून तुम्हाला जे चांगलं आहे तेच सांगतो महाराज. तर आजसाठी एवढंच. माहिती कशी वाटली? चांगली वाटली तर फॉलो करा. युट्यूबला असेल तर सबस्क्राईब करा महाराज. जय हिंद, जय महाराष्ट्र.